मुलं जिथे अभ्यासाला बसतात तिथे काही मोटिवेशनल सेंटेन्सेस किंवा प्रेरणा देणारी सतत काहीतरी करत राहावं आणि आत्मविश्वास वाढत राहावा अशी वाक्य जरूर चार्टच्या स्वरूपात लावायला हरकत नाही. काय आहेत ती वाक्य? तर ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल, काहीतरी करण्याची त्यांच्या मनात उमेद निर्माण होईल अशी ही वाक्य आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी सर्वोत्कृष्ट आहे. या शब्दातच स्वतःच्या क्षमतांना आव्हान देण्याची ताकद आहे. दुसरं, मी सगळं काही करू शकते. मी कुठल्याही गोष्टीसाठी माझ्या मनात धाकधूक ठेवणार नाही आहे. मी करू शकते हे वाक्य मुलांना आत्मविश्वास देईल. माझं भविष्य उज्ज्वल आहे. याचा अर्थ आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी म्हणून मनातली जी प्रेरणा आहे ती इतकी दमदार असणार आहे, कारण पुढे एक ब्राईट फ्युचर किंवा उज्ज्वल भविष्य आपल्याला मिळणार आहे. या गोष्टीची मनामध्ये ज्यावेळेला आपण खात्री बाळगतो त्यावेळेला मुलांचं पुढे जाणं अगदी नक्की ठरतं. मी खूप मेहनत करणार आहे, म्हणजे भविष्य उज्ज्वल आहे हे म्हणत असतानाच एक जबाबदारी पण आहे जी स्वतःला दिली मुलांनी. ते म्हणजे माझं भविष्य उज्ज्वल आहे कारण मी मेहनत करणार आहे. मी काहीही कारणं देणार नाही. एखादी गोष्ट मला जमत नाही किंवा एखादी गोष्ट माझ्या मनाप्रमाणे घडत नाही आहे, मला हव्या त्या गोष्टी वेळेवर मिळत नाही आहेत, असे एक्सक्युजेस किंवा अशी कारणं मुलं देणार नाही आहेत. आयुष्य मौल्यवान आहे. एकदाच आपल्याला मिळालेलं आयुष्य आहे. यामध्ये आपल्या मनातलं जे एव्हरेस्ट आहे, जे ध्येय आहे, जे करण्याची इच्छा आहे, जे पाहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी एकमेव आयुष्य आहे आणि त्याचा संपूर्ण चांगला उपयोग कसा करायचा हे आपण मुलांना या वाक्यातून सांगू शकतो. मी प्रत्येक दिवशी अधिक चांगला होण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वतःचं बेस्ट व्हर्जन, स्वतःमधलं सगळ्यात जास्त एक्सलन्स मी कसं देऊ शकेन ही भावना, हा विचार मनामध्ये येण्यासाठी हे वाक्य आहे. लोक काय म्हणतील याचा मी माझ्या अभ्यासावर अजिबात परिणाम होऊ देणार नाही. बऱ्याचदा मुलं हुशार असले तरीही त्यांना लोक काय म्हणतील जर आपल्याला कमी मार्क्स मिळाले. जी मुलं थोडीशी अभ्यासात गतीने कमी असतात त्यांना असं वाटतं की आपण जर नापास झालो, आपल्याला मार्क्स कमी मिळाले तर लोक काय म्हणतील यापोटी त्यांचा आत्मविश्वास ढळू शकतो. पण जर मुलांनी असं ठरवलं की मी माझं कर्तव्य करणार आहे, मी माझं काम चोख करणार आहे, लोक काय म्हणतील याचा माझ्या अभ्यासावर परिणाम होणार नाही. आणि शेवटचं वाक्य, मी या जगामध्ये जन्म घेतला आहे ते माझ्या हातून एक चांगलं, एक मोठं, एक भरीव कार्य व्हावं याच्याकरता. मला असं वाटतं पालकांनो, ही सगळी वाक्य जर तुम्ही मुलांच्या अभ्यासाच्या जागेवरती चार्टच्या स्वरूपात लावली तर ती प्रेरणा देणारी वाक्य सतत त्यांच्या डोळ्यावर समोरून किंवा कानावरून जात राहतील, ती पुटपुटत राहतील, ते पाहत राहतील आणि मग वेगळ्या काही प्रेरणा देण्याची गरज भासणार नाही. धन्यवाद.